आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत ज्याने एका वेगळ्या प्रकारे कोकणाचा इतिहास बघायचा प्रयत्न केलाय आणि तो अजूनही करतोय। त्यापेक्षा अशी एक गोष्ट बघणार आहोत जो ऐतिहासिक ठेवा आहे, जो आपला स्वतःचा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहेच, पण त्याबरोबर अनेक वेळेला अनेक इतर गोष्टींमुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं। अर्थात तुम्हाला साधारण थंबनेलवरनं समजलं असेल की आपण आज बारव किंवा स्टेपवेल याबद्दल बोलणार आहोत। मग आता बारव म्हणजे नक्की काय, पुष्करणी म्हणजे काय, तडाख काय आणि स्टेपवेल म्हणजे काय आणि त्याचे फरक काय आहेत, ह्याबद्दल आज आपण श्रीरंग मसूरकर ह्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत। महाराष्ट्र बारव मोहीम जी पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, ज्यांनी अनेक वेगवेगळ्या बारवा पूर्ण महाराष्ट्रात शोधलेल्या आहेत, त्याचंच रत्नागिरी जिल्ह्यातलं काम करणारा व्यक्ती म्हणजे श्रीरंग मसूरकर। आता तो अनेक वर्ष इथे काम करतोय, त्याला स्वतःचे आलेले अनुभव आहेत आणि त्याबरोबर एक वेगळ्या दृष्टीने इतिहास बघायची आवड असलेला व्यक्ती म्हणून आपण आज श्रीरंग बरोबर गप्पा मारणार आहोत। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। पहिलं तर श्रीरंग थँक्यू, तू इथे आलास आणि आज अशा एका विषयावर आपण बोलणार आहोत जी फक्त लोकांनी येता जाता बघितलेली आहे कोकणात आणि तरी कचरा टाकण्याची गोष्ट, काहीतरी घाणे किंवा चला आता पाणी भरलं की पोहू, हे सोडून ह्याच्यावर कुठलाही विचार केला जात नाही। तसं आपण स्टेपवेल किंवा बारव ह्याच्याबद्दल बोलणार आहोत। अगदी बेसिक पासून असं समज की आम्हाला म्हणजे इतिहास मॅटर्सच्या आत्ताच्या प्रेक्षकांना किंवा मला बारव माहीतच नाहीये, मग तू मला सांग पहिलं तर बारव म्हणजे काय? बारव म्हणजे उतरायला पायऱ्या असलेली एक मानव निर्मित विहीर किंवा तलाव। ओके, अत्यंत सोप्या भाषेत। पायऱ्या अर्थात पायऱ्यांमध्ये पण प्रकार आहेत। पायऱ्या म्हणजे आपण जसे शिडी असते तशा पायऱ्या नव्हे, तर जिन्यासारख्या सहज उतरता येतील अशा पायऱ्या असलेली विहीर म्हणजे बारव। ओके, आता हे तू उत्तर सांगितलंस, ते सांगताना पुढचा प्रश्न लगेच येतो, मग किती जुनी म्हणजे बारव? म्हणजे 100 वर्ष जुनी म्हणजे बारव, 150 वर्ष जुनी की 1000 वर्ष जुनी? या प्रश्नाचा उत्तर डायरेक्ट नाही देता येणार, कारण बारव मुळात बारवांचं बांधकाम थांबलंय किंवा पायऱ्या असलेल्या विहिरींचं बांधकाम थांबलंय तेच साधारण 100-125 वर्षापूर्वी। ओके, आणि त्याच्या आधी अगदी 1000, 1200, 2000, 3000 वर्षापूर्वी पण बारव होत्या। ओके, त्याच्यामुळे आता एखादी अलीकडची विहीर बांधली म्हणजे समजा आता आपण उदाहरणार्थ जयविनायक मंदिर आपल्याला माहिती आहे, जयविनायक मंदिराच्या समोर एक कृत्रिम तळ आहे, मानवनिर्मित तळ आहे, तर त्याला उतरायला पायऱ्या आहेत, ती बारव म्हणता येईल का? याच्याबद्दल शास्त्रज्ञांचं किंवा याच्यावर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं नक्की नाहीये सर की ही बारव म्हणायची का। हे आमचंही ठरत नाही की ह्याला बारव दर्जा द्यायचा का नाही द्यायचा, कारण ते मानव निर्मित आहे। ते ज्या मुळातल्या बारव आहेत त्या बारवांवर आधारित असं त्या स्ट्रक्चरने केलेलं आहे डिझाईन, त्याला बारव म्हणायचं का नाही म्हणायचं, कारण एक काहीतरी ऐतिहासिक स्वरूप आणि काहीतरी ऐतिहासिक आपण एक टाइमलाईन राखून दिली पाहिजे की या काळात ना या काळात, पण तसं काही उल्लेख कुठे नाहीये। बारवांचं काम थांबलं कधी असं उल्लेखच नाही। म्हणजे आपल्याला जसं चालुक्य कालीन मंदिरं आपण कळू शकतात बघा, काही पासून इतक्या शतकातली, किंवा मराठा कालीन मंदिरं, पेशवाईतली मंदिरं, यांचा एक ठराविक काळ आहे ना। बारवांचं काम कधी थांबलं हे माहितीच नाहीये, त्याच्यामुळे असं काळ लावता येणार नाही। पण ते मग त्याला स्टेपवेल म्हटलं जातं। मग स्टेपवेल म्हटलं की पायऱ्या असलेली विहीर सगळंच झालं। इंग्रजी केलं की ते बरं पडतं लोकांना आणि संज्ञा ती अगदी मोठी व्यापक होते। बरोबर। मग म्हणजे आता तू आता बोलतोस त्याच्याच अनुषंगाने तू म्हणाला 100-125 वर्षापूर्वी बारव ही संकल्पना बंदच झाली, म्हणजे आपण जवळपास बंद झाली। त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण म्हणजे तेव्हा पंप आले। बारव ही कशासाठी वापरली जायची मुळात, पाणी लोकांना पाणी उतरून काढता यावं, कारण पाणी काढण्याची सोय नव्हती फार। बरोबर, म्हणजे रहाड गाडगं होतं अर्थात, पण किती प्रमाणात रहाड गाडगाने पाणी काढायचं। आणि या बारवाईत्याचा वापर मोठ्या प्रमाणात झालाय। म्हणजे व्यापारी मार्गांवर आहेत बऱ्याचशा, किंवा घराच्या बाजूला जरी असली तरी पूर्वी काही पंप नव्हते आता सारखे। आता पंप आहेत, त्यामुळे पंपातनं आपण पाणी काढून घेतोय, पटापट येत आहे। बरोबर, तसं काही पूर्वी नव्हतं। मग एवढं पाणी काढणार कसं? मग उतरायचं आणि हंडे उतरून आणायचं। हा सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत मार्ग, काही फार कष्ट नाहीत, काही नाही, गेलं उतरलं पाणी आणलं। आता पंप असल्यामुळे ती सोय बंद झाली। साधारण 60-70 वर्षापूर्वीपासून पंप येत आहेत आपल्याला, किर्लोस्करचे पंपावर साधारण 80 वर्षापासून आहेत। मग त्याच्यामुळे मग ते पंप आल्यापासून मग ते बंद झालं विहीर बांधायचं। मग एवढं मोठं बांधकाम कशाला करायचं, कारण खर्चिक आहे मुळात। विहीर बांधणं हे आधी खर्चिक आहे, त्याच्यात त्याला पायऱ्या पाडायच्या, म्हणजे ते अजून खर्च वाढला।
त्याच्यामुळे ते खर्चिक काम कमी झालं, पंप आणलं, सुटसुटीत सोपं झालं काम, माणसांचं श्रम वाचलं, सगळंच वाचलं, त्याच्यामुळे मग ते बांधण्याचं काम बंद झालं. ओके. हा. मग आता परत तो प्रश्न मी हे येतो, तू म्हणालास की याला बारव म्हणायचं की नाही, की अजून ठरतंय, जे अभ्यासक आहेत त्यांच्याच एकमत होत नाहीये की याला म्हणायचं की नाही. मग बारव हा जो शब्द आहे ह्याच्यात काय पॅरामीटर्स असले की त्याला बारव म्हणायचं, असं काही ठरलंय का? म्हणजे अशी काही एक आहे का संज्ञा? अशी म्हणजे एखादी मोठी विहीर असेल किंवा तलाव असेल, ओके. तर त्या तलावाला उतरायला पायऱ्या असतील, व्यवस्थित उतरायला पायऱ्या असतील, आणि साधारण 100-150 वर्षापूर्वीच्या आधी बांधलेलं आहे, 100-150 वर्षापूर्वीचं बांधकाम असेल, तर त्याला बारव म्हणायला हरकत नाही. ऐतिहासिक दृष्ट्या ती बारव असू शकते. त्याच्यानंतरचा बांधकामाला बारव म्हणण्यात काही अर्थ नाही. ते मुद्दामून बांधलेलं किंवा हौशेने बांधलेलं असू शकतं, किंवा काळाची गरज म्हणून बांधलेलं असू शकतं. ओके. आणि आपल्याकडे कोरध्यामध्ये एक अशी विहीर आहे ज्याला पायऱ्या नाहीयेत उतरायला, पण एक स्लोप केलाय. आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ते डिझाईन पायऱ्यांसारखंच आहे, वरून दिसताना ड्रोन प्रमाणे ड्रोनने ते पायऱ्यांसारखं दिसतं. प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर पायऱ्या नाही, उतारच आहे. त्यांना म्हटलं उतार काय, ते म्हणाले बैलांनी पायलांचे बैलगाडी असायची, बैल पाणी ओढून आणायचंय म्हणून तो उतार आहे. पण ती प्रत्यक्ष वरून ड्रोनने बघितलं तरी बारव वाटते. ओके. मॅपवरती बारव वाटते, पण प्रत्यक्ष बघितलं तरी बारव नाहीये. आता आपण म्हणतो ना की ती संज्ञाच समजत नाहीये, त्याचा सगळा एक मूलभूत अभ्यास अजूनही सुरू आहे. पण मग प्रेरणा कशी सुरू झाली की ह्याच्यावर अभ्यास करायला हवा? जे कोण अगदी बेसिक अभ्यास करत होते त्यांना असं का वाटलं की ह्याचा एक स्वतंत्र अभ्यास असावा? ते एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. असं नाही की संज्ञा सुरू आहे, ही संज्ञा फायनल आहे. बारव म्हणजे काय हे नक्की आहे. बारवेचे शास्त्रीय प्रकार जे काय बरेच 4, 5, 6, 7 प्रकार आहेत बारवेचे, ते नक्की आहे, सगळं नक्की आहे. पण तरी सुद्धा एक मगाशी म्हटलं तसं कधी काळात बांधले, काळानुरूप ती संज्ञा फिक्स नाही करतात. इथपर्यंतच बांधली ही बारव असं नाही सांगता येणार. पण बारव फार जुने आहेत, म्हणजे अगदी ती गुजरातली जी राणी की वाव वगैरे आहे, या सगळ्या स्टेपवेल्स आहेत मोठ्या मोठ्या, किंवा रत्न आपल्याकडे महाराष्ट्रात ज्या मोठ्या मोठ्या बारव आहेत, ती साताऱ्याची बारामोठीची बारव आहे, ती मोठी बारव आहे. म्हणजे त्या पाणी व्यवस्थापनाची जी पद्धत आहे त्या वेगळ्या पद्धतीने पाण्याची विहीर बांधली जाते. त्या विहिरीचं जे स्ट्रक्चर आहे, स्थापत्य आहे, त्या स्थापत्यातून या गोष्टीवर स्पेसिफिक ह्या बारवांना काही नावं आहेत का, काही प्रकार आहेत का? आपल्याकडे कोकणात म्हटलं तर कोकणातला रूढ शब्द, दंतकथेतला आलेले शब्द रूढ शब्द म्हणजे पांडवकालीन विहीर, ओके, कातळखोद विहीर, ओके, या 2 प्रकारे आपल्याकडे ओळखलं जातं विहिरींना, कातळखोद आणि पांडवकालीन. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे फारसे नाही. किंवा मग आड म्हणतात. आड म्हणजे एखाद्या महाराणावर किंवा जंगलात असलेली अशी मोठी विहीर ज्याच्यात पायऱ्या आहेत उतरायला, ती स्पेशली लोकांसाठी, गुरांसाठी वगैरे बांधलेली असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कुंड आहे. कुंड म्हणजे देवळाजवळच. देवळाजवळचं सांगितलं तर साधारण 70-75% मगाशी म्हटलं मी तसं 70-75% या ज्या बारव आहेत या शिवमंदिराजवळ आहेत. मग ती छोटीशी कुंड असतात, 4-5 पायऱ्या असलेली, किंवा मग छोट्या कुंडापासून अगदी मोठ्या. काही शिवमंदिरे तर आहेत काही भागात महाराष्ट्राच्या, तर तिथे 3-3 बाजूला शिवमंदिरे असतात, आणि उतरायला 3ही मंदिरांकडून प्रवेशद्वार आहे सेंटरला, असंही आहेत. काही मंदिराच्या आवारात असतात, काही देवळात एक मंदिराच्या आवारात एक आहे, एक बाहेर आहे, अशाही असतात. मग पुष्करणी असतं, पुष्करणी आणि पोखरण. पोखरण म्हणजे पोखरून केलेला एक तलाव. त्या फक्त तो तलाव सुंदर पद्धतीने सजवलेला असतो म्हणून त्याला तलाव न म्हणता पोखरण म्हटलं जातं. मग त्याच्यावर शिल्प असतात बऱ्याच प्रकारची, खूप मोठ्या प्रमाणात शिल्प असतात. परभणीमध्ये एक मोठी पोखरण आहे, त्याला अशी मध्ये छोट्या छोट्या अशा आत त्या तलावात छोट्या छोट्या अशा देवड्या आहेत. देवड्यामध्ये शिल्प होती, पूर्वी आता अस्तित्वात नाहीये पण शिल्प होती. किंवा पुष्करणी म्हटलं तर पुष्करणी सुद्धा ही खूप सुंदर सजवलेला असा तलाव आहे, मानवनिर्मित तलाव, खूप सुंदर पद्धतीने सजवला असतो. त्याला हे असतात, शिल्प ठेवलेली असतात, देवड्या असतात आणि शिल्प ठेवलेली असतात. मग त्याच्यामध्ये परत काही प्रकार असे असतात स्पेशल की मंडपयुक्त आहे, 2 मंडपयुक्त, 1 मंडपयुक्त. मंडपयुक्त म्हणजे काय, जसा आपला पोर्च असतो थोडक्यात, पोर्चला असे छोटे खांब असतात, तर ते शिल्पाच्या बद्दल सुंदर खांब असे, अत्यंत सुंदर असे कोरलेले रेखीव खांब, आणि त्या खांबाच्या बाजूला असं वरांड्यामध्ये त्याला तो मंडप म्हणतात. एकतर त्या मंडपातनं उतरायचं बारवेत, किंवा तो बाजूला मंडप असतो. मग काही ठिकाणी एक सुंदर बारव आहे, परभणीलाच आहे मला वाटतं, परभणीच्या बारव फार सुंदर आहे, भयानक सुंदर आहे. तर तिथे 4ही बाजूला मंडप आहे, म्हणजे 4 बाजूला असं वरांडे आहेत, आणि म्हणजे देवड्या किंवा कोनाडे म्हणायला हरकत नाही, आणि मध्ये बारव आहे.
त्याला मला वाटतं चारठाणा किंवा असं काहीतरी नाव आहे. त्याच्यानंतर मग तडाग म्हणून एक प्रकार आहे. तडाग हे टेक्निकल नाव आहे आणि तडाग म्हणजे खूप मोठा तलाव की ज्याला पायऱ्या आहेत आणि तो एक 2च ठिकाणी आहेत आणि त्याचा एक कुठल्या एका जुन्या एका राजाने, मला नाव नाही आठवत राजाचं, त्या राजाने तो बांधलाय आणि त्याला ते लिहिलंय तडाग म्हणजे त्याचा एक शिलालेख. म्हणजे मला वाटतं रायगडचा असेल तो. नाही, रायगडचा नाही, कारण की वापी कूप तडाग असं हा तो श्लोक आहे. वापी कूप तडाग हा बारवांची संबंधित श्लोक आहे. पण तडाग हा एका राजाने बांधलाय, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भात तो बांधलेला आहे. मला एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगता येणार, पण त्या तडागाचा उल्लेख त्या इतिहासात लिहिलेला आहे. त्याला त्या माणसाने, राजाने या गोष्टीसाठी बांधला असा स्पेसिफिक उल्लेख आहे. ही एक अत्यंत महत्वाची गोष्टी मिळतात. त्याच्यानंतर मग काही प्रवेशद्वार असतात, म्हणजे किती एंट्रन्स आहेत त्याच्यावरनं पण ठरतं की नंदा बारव आहे, भद्रा बारव आहे, विजया बारव आहे, जया आहे, हे किती एंट्रन्स आहेत त्याच्यावरून ते ठरतं. असे काही एक स्पेसिफिक प्रकार आहेत की जे फार सुंदर असतात आणि याच्यावरून कळतं लोकांना की बा हे काहीतरी वेगळं, ही पुष्करणी आहे, ह्या लोक ओळखलं जातं, ही पुष्करणी आहे, ही पोखरण आहे, ही पांडव, ही नुसतीच कातळखोद आहे, पांडवकालीन आहे. किंवा आपण बदलापूरला एक विहीर आहे चांगली फेमस आहे, ते शिवपिंडीच्या आकारातली म्हणतात. शिवपिंडीच्या गोल आहे आणि बाजूने असं पिंडी सारखं आहे, अगदी एक्झॅक्ट शिवपिंडी सारखी, किंवा त्याला आम्ही कधी चावी सारखी म्हणतो, चावीच्या आकारातली. अशा विहिरी असतात. अशा प्रकारच्या विहिरी आहेत, चौकोनी आहेत, आयताकृती, अशा प्रचंड प्रमाणात प्रकार आहेत. मग झेड आकारातली असते. आपल्या इथे रसराज जे आहे, रसराज मिसळ हाऊस, त्याच्या पाठीमागे एक झेड आकारातली विहीर होती, त्यांची स्वतःची खासगी मालकीची. हा, अर्थात ती आता ते कोणाला पब्लिकली दाखवत नाही, ती स्वतःची मालकीची आहे. मी ह्या फील्डमध्ये काम करतोय म्हणून ती मला दाखवली त्यांनी. अर्थात ती आता पूर्ण नाहीये, ते पूर्वी झेड होती, आता तो फक्त एल शेप आहे आणि मधला काही भाग त्यांनी काही गुरं वगैरे जायला लागली म्हणून पाडला. पण अशी झेड आकारातली आहे, एल शेप मधली असते, त्याच्यानंतर यू शेप, सॉरी सी शेप मधली असते, अशी फिरून यायचं असतं. आपल्या जेल आहे ना रत्नागिरीतलं, त्या जेलच्या समोर जे महापुरुष मंदिर आहे त्याच्या पाठीमागे एक विहीर आहे, त्याला एल शेप एंट्री आहे. ते मोठं तळ आहे आणि ते एंट्री एल शेप आहे. किंवा 4-5 बाजूनी असतात. अशा वेगवेगळ्या इंग्रजी आकारातल्या काही बारवा आहेत, कमी असतात. मगाशी मग सडामिऱ्यावरचं खाली नंतर सांगेन, सडामिऱ्यावरचं किंवा तर सडामिऱ्यावर एक अशी आहे, ती झेड एल शेप आहे आणि ती वाळूतली बारव आहे, वाळूत अगदी वाळूच्या जवळ आहे किनाऱ्यापासून. क्या बात आहे. आता पुढचं विचारायचं म्हणजे आपण आता कोकणात आहोत आणि आपण रत्नागिरीत आहोत. बारवांचा अभ्यास सुरू करताना तेवढे वेगवेगळे प्रकार मिळाले पाहिजेत. तर साधारण आता रत्नागिरी, आपण शहर नको जिल्हा म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यात किती बारव आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात साधारण 100 ते 120च्या आसपास बारव आहेत आयडेंटिफाईड. हे इंटरेस्टिंग आहे. मग कोकणात किती आहेत? कोकणात जवळजवळ 250-300 असतील. आणि मग महाराष्ट्रात? महाराष्ट्रात 2000च्या वर आहेत, आयडेंटिफाईड 2000च्या वर आहेत. हो. आणि हे किती वर्षांचा अभ्यास आहे? आता गेल्या 4 वर्षातला, 2020 पासून मला वाटतं. नाही, मग ही म्हणतात ही फारच व्यापक विषय आहे. 2000 आहेत हे आता आयडेंटिफाईड केलेले आहेत. गॅझेटियर प्रमाणे 15,000 16,000 असतील असं गॅझेटियर म्हणतं. ब्रिटिश गॅझेटियर अभ्यास केला होता. ब्रिटिश गॅझेटियर मध्ये स्टेप टँक किंवा स्टेपवेल असा उल्लेख आहे. अशा बारव आहेत. तर त्याच्यामध्ये साधारण 15 ते 16,000 असतील किंवा त्याच्याशी जास्त असतील असा अभ्यास ब्रिटिशांनी केलाय. आता ते कधी साधारणपणे 1860, 70, 80च्या आसपास ते त्यांनी गॅझेटियरकडे तेव्हा उल्लेख आहे, त्याच्यानंतर काही उल्लेख वेगळा केलेला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर किती पडझड झाली, काय झालं हे सांगता येणार नाही. आता 100 वर्ष होऊन गेली. तरी आता 2000 अस्तित्वात आहे, आयडेंटिफाईड आहेत आणि अजूनही असतील बऱ्याच माहित नाही. आपण अपेक्षा आहे साधारण 3000 पर्यंत जावं. त्याच्यावरती जाण्याचा अर्थ नाही, तेवढा तरी किमान जावा. बरोबर. आता काय अनपेक्षितरित्या उत्तर आहे की 2000 बारवा जर पूर्ण महाराष्ट्रात सापडले असतील तर ही खूपच मोठा एक्सपान्स आहे. आणि आयडेंटिफाईड म्हणून मी पहिला प्रश्न विचारला, आयडेंटिफाईड. मग अभ्यास करायचा म्हटला तर ऑफकोर्स संवर्धनाचा विषय येतो. मग संवर्धनाचा विषय येतो म्हणजे काहीतरी तिथे चुकीचं घडतंय त्या बारवांविरुद्ध नाही म्हणणार, किंवा बारवांचं काहीतरी चुकीचं घडतंय. मग ते नक्की काय होतंय? चुकीचं म्हणजे एकतर बारवांचा वापर पाण्यासाठी होतो तो होत नाही. बरेचदा तिथे कचरा टाकला जातो, त्या दुर्लक्षित आहेत, पडलेल्या आहेत, त्याच्या ते काहीतरी चांगलं सापत्य आहे या दृष्टीने कोण त्याच्याकडे बघतच नाही.
बरं. त्या बऱ्याचशा त्या कचरा पेटी म्हणूनच वापरल्या जातात, कारण त्या आता इतके वर्ष झाल्यानंतर त्यात काही बाजारामध्ये झरे खराब झाले, पडझड होऊन झरे खराब होतात, पाहण्या दुष्काळ किंवा ते मुळात विहिरी उपसायला लागते. दर 5-6 वर्षांनी विहीर उपसली पाहिजे. गाळ असतो खाली, गाळ असतो खाली, हो गाळ बसत जातो, कारण झऱ्या वाटे थोडस माती येत जाते, ती उपसली पाहिजे. ती उपसली गेली नाही तर त्याच्यात गाळ बसून बसून पाणी कमी होतं. पाणी कमी झालं उन्हाळ्यामध्ये आटली की त्याचा कचरा कचरा पेटी तयार होते, कारण मोकळा खड्डा म्हटल्यानंतर लोक कचरा टाकतात. त्याच्यामुळे ते आता कचरा पेट्या बऱ्याचशा झालेल्या आहेत, बऱ्याचशा विहिरींच्या कचरा पेट्या झाल्या आहेत. त्याच्यात झाडं वाढली आहेत, दुर्लक्ष नसल्यामुळे मग झाडं वाढतात. आणि 100 वर्षापूर्वीच्यात म्हटल्यानंतर झाडं वाढतात, झाडं वाढली आहेत बऱ्यापैकी, मग ती मोठी वडाची झाडं वाढलेली आहेत. त्याच्यामुळे मग ते सगळं काढलं म्हणजे संवर्धन, किंवा ते होऊ नये याचं दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यात घेणं म्हणजे संवर्धन असं वेगळं काही नाही. पण आता परिस्थिती, आता आपण कसं डायरेक्ट सांगता येणार नाही, तोंडी कसं म्हणजे कळेल की नाही सांगता येणार नाही मला, पण कदाचित फोटोमध्ये वगैरे कळेल लोकांना, किंवा लोकांनी प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणची वारो बघितली की हा ही काय परिस्थिती आहे तर कळेल. आता आम्ही आमच्या जे पेज आहे त्या पेजवर आम्ही टाकतो पूर्वीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती. कुठलं पेज, काय नाव? महाराष्ट्र बारो मोहीम. महाराष्ट्र बारो मोहीम असंच नाव आहे पेजचं, फेसबुक पेजला, त्याच्यावर आम्ही असतात. ओके. आता महाराष्ट्र बारो मोहीम हे एक वेगळा विषय आहे, त्याच्यावर मी अगदी शेवट आपण बोलणारच आहोत त्यावर. पण त्याच्या आधी मला पुढचा प्रश्न, जल व्यवस्थापनाची ती सिस्टीम होती, म्हणजे वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम होती, अर्थात ती 100-125 वर्ष जुनी होती, म्हणजे कुठेतरी त्याला एक इंडियन बेस होता, एक भारतीय परंपरेतली जल व्यवस्थापनाची ती पद्धत होती, बरोबर आहे. म्हणजे त्याला जिवंत झरे आहेत, म्हणजे अजूनही सगळ्या बारव काय पूर्णपणे निकामी झालेले नाहीत, त्याला झरे आले तर पाणी तेवढं भरतं. तर मग ती सिस्टीम काय होती, आणि ती सिस्टीमचं म्हणजे ती वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम असेल किंवा ते झरे कसे यायचे ह्याचं काही लिखाण केलेलं आहे का, किंवा लिखित आहे का? लिखित नाहीये, म्हणजे झरे कुठून यायचे किंवा याचं लिखित नाहीये. त्याच्यातल्या काही तज्ञ लोकांनी अभ्यास केलाय, त्याच्यावरून त्याला कुठून झरे यायचे किंवा नॅचरल झरे असतील तर ते ते जे काही स्ट्रक्चर आहे, स्थापत्य आहे, त्याच्यामध्ये कसे साठवले जायचे याचं डिटेल आहे. म्हणजे ती अशी उताराची असते, उताराची असताना त्या जे पायऱ्या असतात त्याला अशा केलेल्या, तर त्या पायऱ्यांच्या आतमध्ये एक विशिष्ट पद्धतीने ते पाण्याचा निचरा होतो, आणि ते पाण्याचे झरे ते चालू राहतात. झरे कुठून येतात काय ते याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास आर्किटेक्चरने भारत आर्किटेक्चरने केलेला आहे, असं केलेला नाही असं नाही. आणि भारतीय संस्कृती असं म्हणता येणार नाही म्हणजे डायरेक्ट, कारण बऱ्याचशा परदेशांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अशी स्ट्रक्चर्स आहेत. कारण हे शेवटी पाण्याचं स्ट्रक्चर आहे, बरोबर. जलव्यवस्थापन आहे पाण्याचं स्ट्रक्चर आहे, पाणी ही माणसाची गरज आहे, बरोबर. त्यामुळे ते सगळी करतात माणूस. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा आहेत, परदेशात, युरोपात आहेत किंवा आफ्रिका खंडात आहेत, बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या बारव मिळतात. अगदी गोलाकार एवढ्या जे गुजरातला जे राणी की वाव आहे किंवा त्या प्रकारची ती एवढी मोठी नाही, राणी की वाव स्पायरल नाही. राणी की वाव म्हणजे असं एक मोठं देवळासारखं बांधकाम आहे, फक्त ते खाली आहे, 5-6 मजले खाली असं. तसं नाहीये, एवढ्या मोठ्या प्रमाणात काम परदेशात नाहीये, पण याच पद्धतीचं काम आहे. स्टेप्स आहेत, अशा आहेत, नक्की आहेत, नाही असं नाही. बरं, आता मग मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर बारव पूर्ण जगात आहेत, म्हणजे काही दुसऱ्या देशात सुद्धा आहेत असं म्हटलं, तर मग आपल्याला बारवांमध्ये फरक दिसतो काय? उदाहरणार्थ कोकणात अशी बारव आहे, महाराष्ट्रात अशी बारव आहे, किंवा कोकण सोडून देशावर दख्खनवर अशी बारव आहे, कारण की परत दगड बदलतो, दगड बदलला म्हणजे त्याचं सगळं कन्स्ट्रक्शन बदललं, तर तो फरक दिसतो का आपल्याला काय? हो, जाणवतो. आपल्याकडची आकार आणि बाकी इतर ठिकाणी, कोकणातले स्पेशली कोकणातले आकार आणि इतर ठिकाणचे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागातले, विदर्भातले इथल्या आकारामध्ये फरक आहे. आपल्याकडच्या बारवांची आकार लहान असतात, तिकडे मोठे आकार असतात, खूप मोठे आकार असतात, म्हणजे अगदी 1-2 एकर, 20 गुंठे, 15 गुंठे एवढे मोठे आकार असतात. आपल्या एवढे मोठे आकार नसतात. आणि मुळात आपल्याला कोकणामध्ये सागरी किनारपट्टीच्या बाजूला विचार केला तर सगळ्या कातं आहे, त्याच्यामुळे तो खणणं अवघड आहे. एवढं मोठ्या प्रमाणात खणणं शक्य नव्हतं, आणि तिथे जेव्हा बांधल्यात तेव्हा काय आत्ता सारखे ब्रेकर नव्हते, त्यामुळे ते काय मजबूत खणलेत असं काही शक्य नाही. त्यांचे ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी खणलेत. बाकी मला एक आमच्या सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 1-1 वर्ष सुद्धा लागलेलं आहे. एक पायरी खणत जायची असते. एवढं वर्ष? 1-1 वर्ष लागलेलं असू शकतं, एवढ्या पद्धतीने ते बांधल्यात. अगदी लागले असं खात्रीशीर सांगता येणार नाही, पण एवढा वेळ लागतो. पण मग इथे कातळातले आहे, इथे मग कातळातले असल्या आणि चिऱ्यांनी बांधलेले असतात. तुम्ही वरती बाकी अजून महाराष्ट्रात गेलात, पश्चिम महाराष्ट्रात गेलात किंवा विदर्भ वगैरे भागात गेलात, मराठवाड्यात गेलात, तर तिथे काळा दगड असतो,
तो काळा दगडात बांधलेले असतात, मोठा दगड असतो अर्थात, काळा मोठ्या दगडात बांधलेले असतात. काही काही ठिकाणी 2-3 वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम आहेत. म्हणजे काळानुसार बांधले, काही जीर्णोद्धार केलेला असतो, जीर्णोद्धाराप्रमाणे मग बारवांचा जीर्णोद्धार सुद्धा केला जातो, मंदिरांचा केला जातो, तसंही आहे. नंदुरबार वगैरे भागात गेलं तर तिथे विटांची सुद्धा आहेत, म्हणजे 5-5 मजली विटांचे बांधकाम आहेत. आणि ती किती जुनी आहेत साधारण? ते नाही सांगता येणार, कारण त्याचं असं कुठे शिलालेख अजून तरी मिळालेला नाही. मुळात शिलालेख बारवांवर कमी मिळाले, जे मिळाले ते आता गेल्या 4 महिन्यात मिळाले. एवढ्या जुन्यांचा अभ्यास नाही झाला. महाराष्ट्र बारव मोहीम ही एक मोहीम आता तू म्हणालास फेसबुक पेज म्हणजे ती एक मोहीम सुरू आहे. 2000 बारवांचा अभ्यास झालेला आहे आणि त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. तर तू कधीपासून त्याच्याशी जोडला गेलास? मी साधारण 2021 मध्ये लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनच्या काळात ते बघितलं, फेसबुकला आलं असं, आणि तेव्हा बघितलं की बा एक काहीतरी हे वेगळं आहे. आता फणसोप, मी शिक्षण झालं फणसोप शाळेमध्ये. फणसोप शाळेसमोर एक बारव आहे, जी स्टेपवेल आहे. ती मी शाळेत असताना मुळात आधी बघितली होती, जे 7वी-8वीला असताना मी तिथे बघितली होती. त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं होतं अशा 10-15 आहेत या जयगड भागामध्ये, जयगड पासून गणेश गोळे रोडला अशा 10-15 आहेत. म्हणजे गणेश एक गोळपला आहे, त्याच्यानंतर गणेश गोळे मंदिराच्या समोर आहे. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की सरळ रेषेत आहेत, एका सरळ रेषेत आहेत. ठीक, एवढाच माहित होतं. त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर साधारण इतिहास विषय होता, त्याच्यामुळे एक फील्ड व्हिजिट म्हणून रत्नागिरीतली काही जी तळी आहेत, बहिरीचं तळ आहे, गोडीबाव आहे, मच्छी मार्केटला एक मोठं तळ आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास केला. आणि तेव्हा ते ह्याला बारव म्हणतात ते माहित नव्हतं, ह्याला एक तळ म्हणतात, पाणी व्यवस्थापनाचं काहीतरी एक आहे, वेगळं स्ट्रक्चर आहे, एवढंच. तेव्हा काही ते पूर्वी आमच्या वेळेला काय ते मोबाईल वगैरे एवढे नव्हते आणि इंटरनेट वगैरे आम्हाला काही फार माहित नव्हतं. त्याच्यामुळे बारव म्हणजे असं काहीतरी असतं किंवा गुजरातला ती वाव वगैरे असलं काही नाही, ते बघितलं होतं फक्त फोटो. त्याच्यामुळे ते एवढं फारसं काही अभ्यास केला नव्हता. पण जेव्हा फेसबुकला हे बघितलं 21 मध्ये लॉकडाऊन मध्ये, तर रोहन काळे म्हणून ज्यांनी हे सुरुवात केली या गोष्टीची, तर त्यांनी ते फेसबुकला टाकलं होतं आणि ते मला पोस्टला आलं फेसबुक, आणि वाचलं तेव्हा मला कळलं अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि म्हणजे तेव्हा त्यांनी कोकणातला काही त्यांचे फोटो टाकले, फणसोपच्या विहिरीचा फोटो टाकला, तेव्हा मला कळलं अरे इथे बघितलेली आहे मी, इतकी वर्ष बघतोय, पण ह्याला एवढं महत्व आहे हे तेव्हा कळलं त्यांच्या त्या फेसबुकच्या पोस्टमुळे. आणि मग त्यांना कॉल केला आणि म्हटलं मग असं आहे, मी इथेच राहतो आणि मी हे असं बघितलंय, याच्यावर अभ्यास केला, असं केलाय. मग त्याच्यातनं आमचे सूत जुळलं आणि मग आम्ही ते सगळं बघायला लागलो. मग इथल्या रत्नागिरीला किती बारव आहेत, काय आहेत, मग ते थोडंसं फिरून बघणं आलं. आता गुगल मॅपवर शोधणं आलं, कारण माहित होतं कुठे कुठे काय काय आहेत त्या बारव, त्यांनी शोधल्या होत्या, पण त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी अशी स्ट्रक्चर आहे ती माहित होती. मग त्याच्या पेक्षा वेगळी काही स्ट्रक्चर असतील तर ती शोधलं. लॉकडाऊन मध्ये काही फार विशेष काम नव्हतं, त्याच्यामुळे ते थोडंसं फिरून शोधणं आलं. त्याच्यामुळे मग त्या मोहिमेशी जोडला गेलो आणि मग ते सगळं मॅपिंग ऑनलाईन गुगलला दिवसभर मॅपवर बसून ते शोधायची, कुठे आहे काय आहे. मग शोध सापडली की मग त्याच्यात जाऊन काय बघायची, जवळ असली तर जाऊन बघायची. मग काही लोक पण सांगायचे, आजूबाजूच्या शहरात काही लोक होती, त्यांना माहिती आहे की हा असं काहीतरी करतो, मग त्यांनी सांगितलं अशा ठिकाणी आहे. म्हणजे इव्हन मी माझ्या गावातला मंदिरासमोर एक बारव आहे. म्हणजे लहानपणापासून अगदी 5वी-6वीत असलं, 5-6 वर्षाचा असल्यापासून मी तिथे जातोय, आंघोळ करतोय, पण मला ती कळली नाही बारव आहे, माहितीच नव्हतं, त्याच्यामुळे कळलं नाही. तर अगदी घराजवळचं उदाहरण आहे, माहितीच नव्हतं ना असलं काय. त्या मनसोबच्या बारावीत आम्ही गणपती विसर्जन सुद्धा केलं, त्याला माहितीच नव्हतं हे असलं काय असतं ते. त्याच्यानंतर मग मोहिमेबरोबर जोडला गेलो, मग ते सगळं सुरू झालं. मग आता डॉक्युमेंटेशन करणं म्हणजे नक्की काय काय असतं, म्हणजे थोडंसं सांगशील का की हे ह्या गोष्टी केल्या जातात? त्या एकतर ती कुठल्या ठिकाणी येतात, स्थान म्हणजे तालुका, जिल्हा, गाव सगळं. त्यानंतर त्याचा आकार कसा येतो, आकारामध्ये प्रकार असतात, म्हणजे किती प्रवेशद्वार, किती बाजूने उतरता येतं, आकार शिवपिंडी सारखा आहे, चावीसारखा आहे, चौकोनी, आयत आहे, गोल आहे, जे काय असेल तो आकार येतो. त्याच्यानंतर मग त्याला पायऱ्या किती आहेत तेही येतं. ती सरकारी मालकीची आहे, खासगी मालकीची आहे, त्याचं ठिकाण कुठे आहे, शेतात आहे, रस्त्याजवळ आहे, मंदिराजवळ आहे, अजून कुठे आणि काही ठिकाणी असतात अशा ठिकाणी कुठे आहे का. मग त्याच्यातनं मग ती त्या विहिरीचं स्थान महात्म्य काय असेल, तिथे का बांधली असेल, याचा आपला तर्क, त्याच्या संबंधित काही दंतकथा, मग अशा गोष्टींचा अभ्यास होतो. आणि मग सगळ्यात शेवटी येतं त्याचे फोटो काढणं आणि त्याचं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन करणं. ही सगळ्यात शेवटची गोष्ट झाली. आता हे सगळं करताना ऑफकोर्स अनुभव आले असतील, आणि फील्ड व्हिजिट करताना किंवा फील्ड वर्क वरचे अनुभव हे भन्नाट असतात.
माझा अजून एक ऋत्विज आपटे नावाचा मित्र आहे, तो कातळ शिल्पांवर अभ्यास हो, करतो. माहिती आहे. आपलाच मित्र म्हणजे आहेत आपले. बऱ्यापैकी चांगले हो, आपण हो. ओळखतो. त्याने भयंकर सुंदर अनुभव हो, सांगितले. हो. सगळे काय आपल्याला काही कारणास्तव आपल्याला पॉडकास्ट मध्ये टाकता येत नाही, पण तो पॉडकास्ट सुद्धा आमचा नक्की बघा. पण मग तसे तुझे काय अनुभव आहेत का, की ते भन्नाट असतात, की हे असं होईल असं वाटलंच नव्हतं, असे काय अनुभव आहेत का तुझे? एक हे आहे म्हणजे एक अत्यंत अडचणीत आम्हाला एका छोट्याशा मुलाने 7-8 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या बाबांनी मला फोन केला, अशा ठिकाणी काहीतरी मोठं हे मिळालंय, ते जरा बघूयात. आणि आम्ही अक्षरशः 1 तासभर चालत गेलो. ते त्याला रस्ता त्याला माहित होता. त्याने बाबांनी बघितलेलं नाही, मी बघितलेलं नाही, काही नाही. ते म्हणतात खरंच इथे आहे का? तू नाही आहे, मी बघितलंय. म्हणून आम्ही त्याच्या मागे तासभर गेलो. त्या चिखलात एवढा चिखल होता जवळजवळ. आणि त्या चिखलात गेलो आणि तिथे ते तळ मिळालं. तळ सुंदर आहे, खूप सुंदर तळ आहे. आणि त्या तळ्याच्या भोवती म्हणजे जशा देवळाला जशा ओऱ्यासारखं असतं बाजूला, तसं अगदी फ्लॅट केलेलं आहे, सुंदर. आणि नंतर मग त्यांनी ते लोकेशन वगैरे सगळं करून त्यांनी सांगितलं, की पूर्वी जेव्हा कोकणात हे नाटक चालायचं, म्हणजे आपल्याकडे उत्सवाला महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे उत्सव होतात, त्या उत्सवाला नाटक मंडळी गावोगाव फिरायची. तेव्हा नाटक मंडळी गावोगाव फिरताना ज्या वाटेने जायची त्या वाटेवरती विहीर आहे. ते त्यांनाही माहित नव्हतं, त्यांनी कधी बघितलेलं नाही आजतागायत. ते तिथल्या गावातले अगदी चांगले बरेच वर्ष गावात राहिले, पण त्या मुलांनी ते फिरता शोधून काढलं. आणि ते प्रत्यक्ष रस्त्यापासून जवळजवळ तासभर राहते आणि एकाच्या खाजगी कंपाऊंड मध्ये. अरे बापरे. अशा खाजगी असतात. एक अशीच शोधली होती खाजगी, एक मेरवीला एका ठिकाणी शोधत गेलो होतो, की नेटवर मिळाली, लोकेशन काय सापडेना. फिरून फिरून बघितलं, नंतर ती एका बाजून जाता सहज दिसलं, बागेत काहीतरी विहिरीसारखं असं झाकलेलं दिसतंय. मग जाऊन बाहेरनं असे लपून आम्ही बघितली, की गडग्यावरनं वगैरे. मग आला भटकणार, काय बा तुमचं चाललंय, काय बघताय? त्याला म्हटलं बा असं आम्ही करतोय, की काय करत, आम्हाला जरा तुमच्या पाठीमागे काहीतरी विहिरीसारखं दिसतं, काय बघायला मिळेल का? म्हणाला ठीक आहे. मग त्याने मालकाला फोन केला आणि मग विचारलं, मला दाखवा. मग ते दाखवली, मग ती विहीर बघितली. मग त्याला सांगितलं, तो होता कोल्हापूरचा, मग त्याला ते आवडलं. त्याला म्हणाला हा त्याच्याकडे पण आहेत असं त्याने सांगितलं. मग त्याने अजून 4 ठिकाण सांगितलं. मग या समोर एक आहे, समोर मग ती आहे सांगितलं. ती समोर आहे म्हणजे ते पर्याच आहे, पर्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, ते कळच नाही हे आहे का नाहीये. मग त्याच्यावर मग ते शोधलं, मग ते जाऊन ते आणि अजून अडचणीत आहे अशी शोधली. अशी बारीक सारीक मिळतात. पण ह्या बऱ्याचशा फील्ड व्हिजिटला गेले तर लोक सांगतात हा इथे आहे, बारव आहे. लोकांचा फार लोकांचा विरोध नाही होत. ज्या प्रमाणात म्हणजे कातळशिल्पा ज्या प्रमाणात विरोध झाला, किंवा त्याच्या ज्या प्रमाणात दंतकथा आहेत त्या प्रमाणात विहिरीच्या दंतकथा नाहीत. म्हणजे लोकांचं काय, ती एक म्हणजे अक्षरशः निग्लेक्टेड गोष्ट आहे. ठीक आहे, इथे पाणी मिळतं आणि आम्ही काढतो, की संपलं. पाण्याची दुसरी सोय झाली तर, बिस्लेरी मिळालं तर आम्हाला विहिरीची काही गरज नाही, नाही. असं आहे. पाण्याच्या स्रोताकडे आपल्याकडे एवढं उत्सुकतेने किंवा कौतुकाने किंवा अगदी हे काय असेल असं बघावं अशी सिस्टीमच नाहीये. मुळातच डेव्हलपमेंट असं काही नाही. मुळातच कोकणात बऱ्याच गोष्टींकडे कौतुकाने बघण्याची सवय नाही, त्यामुळे ते आहेत. मग आता हे सगळं करताना, बारवमोहिम करताना जनजागृती ही फार महत्वाची गोष्ट असते. कारण की आपण 2000 वरनं 3000 वर गेलो, 3000 वरनं जनजागृती असेल तर कधी 5000 वर जाऊ समजणार नाही आपल्याला आणि कळणार पण नाही. तर मग त्या जनजागृतीसाठी बारो मोहीम आता काय राबवते का, काही उपक्रम राबवते का? उपक्रम आम्ही एकतर सोशल मीडियाला कॅम्पेनिंग करतो, बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियाला कॅम्पेनिंग. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे महाशिवरात्रीला आणि अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी सगळ्या ज्या बारव आहेत, मॅक्झिमम जितक्या शक्य होतील तितक्या सगळ्या बारांवर आम्ही एक दीपोत्सव करतो. म्हणजे त्या बारावर दीप सजवायच्या आणि तिथे शंकराचं मंदिराजवळ असल्यामुळे तिथे त्या महाशिवरात्र असं एक त्याचं गणित आहे. त्याच्यामुळे त्या सजवायच्या मस्तपैकी, लोकांना आवाहन करायचं या आणि प्रत्यक्ष तुम्ही येऊन दिवे लावा वगैरे असं करतो. त्याच्यामुळे थोडीशी प्रसिद्धी होते, लोक बघतात. महाशिवरात्री उत्सवही असतो मोठा, बऱ्याचशा मंदिराचा उत्सव असतो, त्या उत्सवात त्या दिसतात. मग अहिल्यादेवी का? अहिल्यादेवींनी त्यांच्या भागात, त्यांचं जे राज्य होतं मराठवाडा, विदर्भ वगैरे सगळ्या भागात अहिल्यादेवींनी मोठ्या प्रमाणात विहिरी बांधल्या. त्याचे शिलालेख उपलब्ध आहेत. अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरींचे शिलालेख उपलब्ध आहेत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विहिरी बांधल्यात, जेवढ्या बाकी कुठल्या राजांनी बांधलेल्या नाहीत तेवढ्या प्रमाणात त्यांनी बांधल्यात. त्याच्यामुळे अहिल्यादेवी होळकरांचं एक त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणून करायचं. आणि दुसरं शिवमंदिराचं महाशिवरात्र का, तर ज्या 70-80% बारव आहेत त्या शिवमंदिराजवळ आहेत. त्याच्यामुळे मग एक महाशिवरात्र, शिवमंदिराचा एक मोठा उत्सव म्हणून महाशिवरात्र, म्हणून मग महाशिवरात्री एक निमित्त. आणि त्यावेळेला वातावरण पण बरं असतं,
लोक उत्सवाला येतात. हा. बरीचशी लोक महाशिवरात्रीला आपल्याकडे उत्सव ओके, मोठे असतात. बरोबर. कोकणात तर असतातच, बरोबर. बाकी ठिकाणी पण महाशिवरात्री मोठे उत्सव असतात. त्याच्यामुळे लोक मंदिरात जातात. त्या निमित्ताने जनजागृती, लोकांना दिसतंय काहीतरी वेगळं करतायत ओके. इथे काहीतरी. मग आता म्हणजे मी स्वतः दीपोत्सवाला बहिरीच्या बहिरीच्या दीपोत्सवाला मी होतो. फार सुंदर झाला आणि त्याची हो. रील पण आपण प्रचंड चालली, हो, हो, जबरदस्तच हो. झाला तो. पण मग हे सगळं काम करताना काही महाविद्यालय काही वेगवेगळ्या संस्था जोडल्या गेल्या असतील, तर रत्नागिरी, आपण आता थोडं रत्नागिरी येऊ कारण की तुझं काम तिथे आहे. अशा कुठल्या संस्था जोडल्या गेल्यात का, किंवा अशा लोकांबरोबर काम चालू आहे असं काय होतंय का? रत्नागिरीतले 2-3 कॉलेजेस नाव घेतली चालतात की कसं काय? बिनधास्त. रत्नागिरीतलं गोगटे कॉलेज आहे. हा. अभ्यंकर कुलकर्णी आणि गोगटे दोन्ही कॉलेजचे NSS विभाग पूर्णपणे आपल्याबरोबर काम करतायत. त्यांच्या ओके. ज्या NSSचे जे कॅम्प होतात त्या कॅम्पला माझे 2-3 वेळा लेक्चर झाली आहेत. ओ. त्याच्यानंतर त्या कॅम्पमध्ये आम्ही कॅम्पच्या माध्यमातून 2 विहिरींचं थोडंसं संवर्धनाचं काम केलं. स्वच्छता, संवर्धन सगळं. बर. बहिरीचा जे दीपोत्सव झाला त्या बहिरी दीपोत्सवाला त्या NSSच्या विद्यार्थ्यांनी काम केलं होतं की स्वच्छतेसाठी वगैरे. हा. त्याच्यानंतर लांजाचं जे कॉलेज आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज लांजा, मला वाटतं मराठे सरांचा कॉलेज म्हणून आम्ही ओळखतो. ओके. NSS ला मराठे सर असल्यामुळे त्यांच्या बर. नावाने कॉलेज ओळखतो, मला नाव नाही आठवत. बर. त्या कॉलेजच्या NSS मध्येही कार्यक्रम केला होता. त्या कॉलेजच्या NSSच्या विद्यार्थी, मी नव्हतो तेव्हा पण त्यांनी एका वेळेचं काम स्वच्छता केली होती त्यांच्या कॅम्प अंतर्गत. ओके. अजून बाकी रत्नागिरीच्या बाहेर काही कॉलेजेस आहेत जोडली गेलेली, हा. म्हणजे जी डॉक्युमेंटेशनसाठी जोडली गेली, स्पेशली आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशनसाठी रत्नागिरीच्या बाहेरचे कॉलेज जोडले गेले आहेत. हा. आपल्याकडे काही आर्किटेक्ट 2 ते 3 आर्किटेक्ट आहेत जे रत्नागिरीतल्या डॉक्युमेंटेशनसाठी काम करतात. बर. आता रत्नागिरीत सध्या 2 बारवांचं डॉक्युमेंटेशन झालंय. एक हो. गणपतीपुळ्यात जे भारत प्रदक्षिणा मार्ग मोठं तळं आहे हा. त्याचं डॉक्युमेंट झालंय पूर्ण, आणि फणसोपच्या स्टेपवेल आहे, फणसोप शाळेसमोरची, त्याचं डॉक्युमेंटेशन झालंय. 2चं आर्किटेक्चर डॉक्युमेंटेशन झालंय प्रॉपर. ओके. कसोपच्या समोरची म्हणजे ती हा, फणसोप शाळेच्या समोरची, धर्मशाळेच्या बाजूला आहे. धर्मशाळेच्या बाजूला, बरोबर. ओके. तिथे शिलालेख आहे का पण? शिलालेख नाहीये तिथे. ओके, पण डॉक्युमेंटेशन. हा, डॉक्युमेंटेशन झालंय. बर. मग आता हे सगळं सांगताना की तुम्ही जोडला गेलाय, सरकारचा कितपत, एक प्रशासन म्हणून कितपत तुम्हाला सपोर्ट किंवा काय असतं गोष्टी? MTDCचा सहभाग बऱ्यापैकी, MTDCने बऱ्यापैकी मदत केली. कारण MTDCने त्यांच्या ज्या पेज आहेत त्या वेबसाईटवर आमच्या बारवांची सगळ्या माहिती दिली आहे. ओके. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या बारवांचे फोटो वगैरे सगळं लावलंय, लोकेशन, त्याची माहिती, डिटेल माहिती दिलेली आहे. पुरातत्व विभाग मदत करतो. पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत ते फार चांगले आहेत, ते कोऑपरेटिव्ह आहेत खूप, आणि ते मदत करतात. किंवा पुरातत्व विभागाने इतरही वेळ मदत केली. जेव्हा आम्ही त्यांच्या एखाद्या गोष्टीसाठी गेलो, संवर्धनासाठी, किंवा तिथे काहीतरी चुकीचं काम चालू आहे, ते पाडण्याचं काम चालू आहे असं वाटलं, आणि तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांनी आम्हाला मदत केली, किंवा ठीक आहे तुम्हाला मदत करतो म्हणून त्यांनी त्याच्यावर काम केलं. आपण जेव्हा अभ्यास करतो आणि तू अभ्यास करतोयस, लोकांना समजून घ्यायचं असेल, सगळं असेल, तर जनजागृती महत्वाची आहेच. पण त्याबरोबर मला हा प्रश्न विचारायचा आहे की बारव एवढं उपयुक्त का ठरतं लोकांना, म्हणजे काय त्याचं महत्व काय आहे आत्ताच्या 21व्या शतकात? आता पाण्याचा क्रायसिस प्रचंड आहे. पाण्याचे सोर्सेस, एकतर जे पाण्याचे झरे आहेत ते खूप खाली जात चाललेले, आणि बारवांची लोकेशन्स किंवा बारवा अशा ठिकाणी बारव आहेत, किंवा त्यांच्या जे पाण्याचे जे झरे आहेत ते अजूनही आता 100-125 वर्षानंतर सुद्धा एखादी बारव उपसली तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणीचे झरे उपलब्ध असू शकतात. ओके. आता उदाहरणार्थ, आता गेल्या काही 10-15 दिवसापूर्वी साधारण गोळपला एक मोठं तळ, त्याचं तळ उपसलं, पूर्ण तळ उपसलं. साधारण 40x40 ते तळ आहे, 40x50 किंवा 40x40 फुटाचं. तर ते तळ उपसल्यानंतर साधारण त्याला 1 दिवसभर लागला उपसायला, आणि उपसल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात ते जेवढं भरलेलं होतं तेवढं परत झालं. आणि भरलेलं केवढं आहे, दिवसातनं 3 तास तिथे पंप चालू असतो. दिवसातनं 3 तास पंप मला वाटत नाही कुठल्या विहिरीवर चालू असेल. आपण साधारण जर पंप बघितला तर साधारण 10 मिनिटांमध्ये पंप 500 लिटरची टाकी भरतो. बरोबर. 3 तास किती लिटर पाणी भरेल? ओके. एवढं पाणी त्या विहिरीला आहे. आणि मे मध्ये, अगदी मेच्या सुरुवातीला, मेच्या शेवटी काय बघितलेलं नाही, पण मेच्या सुरुवातीला 15-20 मेला मी 15-1 मेच्या आसपास मी ती विहीर बघितली होती पहिल्यांदा. तळ म्हणायला, विहीर नाहीये ती. बरोबर. तर ते एवढं पाणी तेव्हा होतं. ते म्हणाले आता दिवसातनं 3 तास पंप चालतो, एक मोठं पंप हाऊस बांधलेलं आहे तिथे बाजूला त्या विहिरीसाठी. एवढ्या प्रमाणात पाणी त्या विहिरीला आहे, त्या तळ्याला आहे. म्हणजे साधारण जर त्या तळ्यातनं दिवसातनं 10,000 लिटर जरी पाणी काढलं, 100%
तरी सुद्धा ते पाणी जर आटत नसेल तर याचा अर्थ त्या तळ्याला काय प्रमाणात पाणी असेल किंवा तिचे पाण्याचे सोर्स किती परफेक्ट असेल. बरोबर. बरं, कातळावर आहे ते तळ. हो. कातळावरची पाण्याची परिस्थिती कोकणातल्या लोकांना माहिती माहिती आहे. हो. आहे. कातळावर अगदी 50-60 फूल खणल्यानंतर मग पाणी लागतं. बरोबर. त्याच्यावरही जेमतेम कातळावर अशी परिस्थिती आहे की जेमतेम 4 फुटात पाणी आहे. हा. म्हणजे 50 फूट खाली जायचं, त्याच्यानंतर 50 पासून 55 फुटापर्यंत पाणी आहे. 55 फुटाच्या खाली पाणी गेलं किंवा मग तो काळा दगड लागतो, मग सगळं फुकट जातं. बरोबर. 5 फुटात पाणी आहे. तेवढं परिस्थिती असताना सुद्धा त्या तळ्यावर, बरं ते कातळावर असताना एवढं पाणी आहे. बरोबर. त्यामुळे ते लोकेशन जे आहे ते अत्यंत परफेक्ट आहे. हम्म. किंवा दुसरं अगदी जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर गणेश आपल्या झरी विनायकाच्या इथलं जे तळं आहे, झरी विनायकाच्या इथलं तळं 12 महिने पाणी लोक भाट्यातली नेत असतात. हो. एक माणूस किमान 20-25 लिटर पाणी तरी नेतो. बरोबर. अशी 25-30 माणसं रोज भाट्यातनं पाणी नेतात. म्हणजे अगदी 650-700 लिटर पाणी दिवसातनं लोक घेऊन जातात. हो. पाण्याची पाती 1 इंचानं सुद्धा खाली जात नाही. खरंय. आणि ती कधीच जात नाही. पावसातनं तर तळ भरणारच आहे. बरोबरच. पण मे मध्ये सुद्धा पाण्यातलं पाणी खाली जात नाही ना. तेवढंच असतं ते, किती पाणी घ्या तुम्ही. आणि आत्ताच नाही, गेले 15 वर्ष मी बघतोय भाट्यात राहिलो होतो, त्यामुळे 15 वर्ष मला माहिती आहे. 15 वर्षात काहीच फरक पडले नाही. खरंय. अगदीच खरंय. अशी किती तळी आहेत किंवा बहिरीच्या इथलं तळ म्हटलं तरी, हो, बहिरीच्या इथलं तळी सुद्धा किती खाली जातं. फार खाली जात नाही. अशी खूप आहेत, खूप ठिकाणची तळी आहे की नाही जात एवढी खाली. म्हणजे अक्षरशः पाण्याचा तुटवडा हा जो एक आता प्रॉब्लेम भेडसावतोय, त्याला एक उत्तर 100% बारव असू शकतं. हो, त्या जर व्यवस्थित स्वच्छ झाल्या, त्याचे जे झरे आहेत ते झऱ्यांचं पुनरुज्जीवन झालं, ते व्यवस्थित रिवाईव्ह झाले, झऱ्यांचं स्पीड वाढला, पाण्याचा फ्लो वाढला, तर पाणी पुरणार आहे की आपल्याला हवं तेवढं पुरणार आहे पाणी. नक्कीच. आणि मग त्याच्यातला जो गाळ काढला जातो तो असंही म्हणतात की तो फार जास्ती सुपीक असतो आणि तो झाडांना वगैरे वापरता येतो. ही खरी गोष्ट आहे. वापरता येतो ना. पाण्यातलं एक क्षार आणि ती खनिज शेवटी त्या पाण्यातला तो जो फ्लो येतो, म्हणजे जे झरे आहेत त्या झऱ्यांबरोबर ते क्षार आणि खनिज सगळी येतात. बरोबर. त्याच्यामुळे गाळाचं पाणी हे चांगलंच असतं. नदीच्या गाळाचं पाणी नाही का, आपण त्याच्यावर शेती होते. हो, खरंच. त्याच्यामुळे आणि जल संस्कृती जी आहे ना, ती शेवटी पाण्याच्या भोवताली. एखाद्या ठिकाणी विहीर बांधली किंवा एखाद्या ठिकाणी गाव वसवायचं असेल तर ते गाव नदीच्या ठिकाणी वसवलं जातं. आत्तापासून अगदी अश्मयुगापासून ते चालू झालंय की नदीच्या बाजूला गाव वसलं जातं, शहर वसतं, माणसं वसतात. त्याच्यामुळे पाण्याचं ठिकाण जे आहे त्या पाण्याच्या स्रोताभोवती जे काय असेल ते सगळं होतं. त्याच्यामुळे तिथलं पाणी उपयुक्त आहेच. अगदी आपण म्हणजे मिऱ्यावरच्या जर विहिरी बघितल्या, म्हणजे मिऱ्यावरच्या ज्या विहिरी आहेत, मिऱ्या म्हणजे सडामिऱ्याचा जो भाग आहे, खालचा टप्पा, अगदी मध्ये ते बसरा भाटकरवाडी वगैरे जो भाग आहे, अगदी एक चिंचोळा पट्टा आहे. सडामिराचा मोठा डोंगर आणि रत्नागिरी यांना जोडणारा एक चिंचोळा पट्टा आहे. त्या पट्ट्यात साधारणपणे 2 ते 3 स्क्वेअर किलोमीटर मध्ये मला 20 विहिरी मिळाल्या. काय सांगतात? 2-3 स्क्वेअर किलोमीटर मध्ये 20 विहिरी. आणि त्या म्हणजे भन्नाटच आहेत. भन्नाट म्हणजे त्याचे एक मस्त एक हे आहे, किस्सा आहे. किंवा एक मी सहज ते बसरा वाहन बघायला गेलो होतो. बसरा ते जहाज अडकलं होतं ते बघायला गेलो होतो आणि त्याच्या बाजूला एक विहीर आहे. आणायची ती विहीर बघून ती पण गुगलला बघितली होती विहीर मॅपला, आणि ती विहीर बघितली. मस्त आहे ती, अर्ध्या पायऱ्या सिमेंटनं बांधलेल्या आहेत, बाकी खाली विहीर आहे आणि बांधलेलीवर मस्त. पण ती 12 प्रकारातली नाही, 12 प्रकारातलीच आहे ती, 100% 12 आहे. पण त्याला म्हणजे काय काय ठिकाणी 12 असतात ना, ज्या खासगी 12 असतील तर त्याला बाजूला काय काय ठिकाणी मोठ बांधलेली आहे. जसं ती सातारची 12 मोठीची विहीर आहे, ती 12 आहे, पण त्याला मोठ आहे बांधलेली. अशा मोठ असलेल्या विहिरी आणि उतरायला पायऱ्या असलेल्या पण 12 असतात. आत्ता एक सध्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध आहे कळंबस्त्यातली 12. ती कळंबस्त्यातली 12 ज्या पद्धतीची आहे त्याच पद्धतीची 12 इथे किनाऱ्यावर आहे. सडामिराच्या म्हणजे बसरा जे समुद्र किनारा आहे, ते अडकलं होतं जहाज, तिथनं अगदी 50 ते 100 मीटरवर ती 12 आहे. अगदी किनाऱ्यावर आहे. त्या साधारण 10 फूट खोल असेल अशी त्याला पाणी होतं. 10 फूट खोलीवर पाणी होतं. आणि तिथे बघितलं त्या काकांना, तिथे बाजूला शेजारी काका होते, म्हटलं काका अशा विहिरी अजून आहेत का? आहेत म्हणाले, दाखवतो. आणि असं करून त्यांनी एक एक करून मला जवळजवळ 20 विहिरी दाखवल्या. आणि त्या 2 स्क्वेअर किलोमीटर आम्ही 1 तासभर फिरत होतो. तासाभर त्यांनी मला 20 विहिरी दाखवल्या. त्या सगळ्या लोकेट पण केल्या नाही, कारण दिसतच नाहीत. लोकेट तरी कसं, म्हणजे गुगलवर दिसत नाही. बरोबर. शेवटी लोकेट करायचं, जो कोण आमचा टेक्निशियन आहे लोकेट करणारा, त्याला विहिरीचं लोकेशन आम्ही पाठवतो. तो म्हणतो मला दिसतच नाही. अरे म्हटलं ती 4 माड्यात वरती दिसणार काय? बरोबर. पण तिथे आहेत त्या विहिरी. 20-25 विहिरी जवळजवळ त्या 2-3 स्क्वेअर किलोमीटर मध्ये आहेत. बरं, त्या सगळ्या विहिरींना त्या विहिरी 10 फूट खोल आहेत आणि एका विहिरीत तर 8 पंप टाकलेले आहेत, 8 पाईप आहेत. 8 पाईप म्हणजे ती सगळ्या लोकांना पाणी पुरतंय.
आणि ते त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे मगाशी जो आपण विषय झाला की कुठल्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या दगडांचे आहेत, तर आपल्या चिऱ्यांचे असतात, विटांचे असतात, ह्या कडवळातले. कडवळ म्हणजे माहित असेल तो वालुकाष्म दगड. वालुकाष्म दगड, हो. तेव्हा दगडातले विहीर म्हणजे खाली सगळ्या विहिरीने वालुकाष्म दगड आहे. आणि होतं कसं, जेव्हा समुद्रात पाणी भरती येते तेव्हा त्या विहिरीत पाणी भरतं. समुद्राची भरती जाते तेव्हा त्या विहिरीतलं पाणी जातं, खाली जातं. आणि ते खाली जेव्हा जातं तेव्हा ते पाणी वापरतात. कारण जेव्हा भरतं तेव्हा ते क्षार असतं, सगळं खारट पाणी असतं. जेव्हा खाली जातं तेव्हा ते पाणी चांगलं असतं. गोड पाणी वापरतात, पाणी प्यायला पण वापरतात. मचू बेचू असं काही नाही. थोडंसं मचू असेल, समुद्राच्या बाजूला असतं थोडंसं मचू असणार, पण ते पाणी प्यायला वापरतात. आणि अगदी काही विहीर तर अगदी दोन बाजूला, एक विहीर तर अशी जोड विहीर, जुळ्या विहीर असतात तसं, जुई भावंड असतात तशी एक विहीर इथे आहे, एक विहीर इथे, आणि दोन्ही व्यवस्थित भरलेले आहेत. जेमतेम एवढं अंतर आहे, म्हणजे जेमतेम 2 फूट अंतर आहे विहिरींच्या मध्ये. दोन्ही विहीर मस्त बांधलेल्या आहेत आणि त्यांनी जपल्यात त्या, अजून तरी त्या जपलेल्या आहेत. आणि जपले असं अगदी ओबडधबड आहे, म्हणजे असं कोण म्हणणारही नाही ही बांधकाम काय फार चांगलं आहे किंवा काय. अगदी अत्यंत ओबडधबड आहेत. उत्तराला जेमतेम पायऱ्या केलेल्या आहेत, पण सगळ्या विहिरींना पायऱ्या आहेत उत्तराला. सगळ्या 12 कारण पायऱ्या आहेत ना सगळ्यांना. पायऱ्या असल्यामुळे त्या 12 मध्ये कन्सिडर केल्या जातात. त्याचा आता कोणतरी खरंच व्यवस्थित त्यातला अत्यंत एक्सपर्ट माणूस आणल्यानंतर आम्हाला त्याच्यावर काम करायला मिळेल की ह्या खरंच 12 म्हणायच्या का यांना विहीर म्हणायचं. आम्ही तरी प्रथम दर्शनी आम्ही त्यांना 12 म्हणतो, आणि त्याचं सगळं डिझाईन, त्याचं बांधकाम कधी झालंय वगैरे हे सगळं विचार केला तर ती 12 मध्ये येते. कारण पायऱ्या असलेली प्रत्येक विहीर आम्ही 12 म्हणतो, म्हणजे अर्थात सगळ्या नाही, मगाशी जसं सांगितलं तसं. पण या विहिरी हे एक वैशिष्ट्य आहे. एवढ्या प्रमाणात पाणी आहे, नाही असं नाही अजिबात, पाणी आहे. बरं, आत्ता सुद्धा साताऱ्याची विहिरीला पाणी बऱ्यापैकी आहे की, किंवा आपण त्या सैराट पिक्चर मध्ये बघितली करमाळ्याची विहीर, केवढं तरी पाणी आहे त्याला पाणी. खूप विहिरींना पाणी आहे, आणि रिवाईव्ह केली की त्याचं पाणी वाढत जातं, 100% वाढेल. अर्थात पाण्याचे झरे पण खाली गेले. मध्ये परभणीतले कुठली विहीर स्वच्छ केली होती, पण त्याची पाऊस गेला की विहीर जाते. कारण आता तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की ती थोडी खणली पाहिजे अजून, म्हणजे पाणी वाढेल. अशी एक कन्सेप्ट अस्तित्वात आहे की विहीर काही वर्षांनी थोडीशी खणायची असते, म्हणजे तिथे पाणी वाढतं. पण अर्थात पाणी आता आपण इतकं वापरलंय किंवा भूगर्भातलं पाणी एवढं ओढून घेतलंय की आता त्या विहिरींना सुद्धा, काही काही विहिरी आहे की त्यांना सुद्धा पाणी लागणं जरा कठीण आहे. तिथे पाणी मुळात दुर्भिक्ष, त्याच्यामुळे ते जरा अजून कठीण झालंय. पण तरी सुद्धा असं नाहीये की पाणी मिळणार नाही. जेवढ्या विहिरी स्वच्छ जास्त करू तेवढं पाणी वाढणार. कारण ते पाण्याची निचरावण्याची पद्धत आहे ना, ती फार चांगली आहे. आता मला एक विचारायचं म्हणजे, कधीही जेव्हा एक बदल घडत असतो असा खूप मोठ्या प्रमाणावर, तेव्हा एकतर सरकारकडनं काहीतरी एक पॉलिसी येते आणि त्या पॉलिसीमधनं काम केलं जातं, किंवा एकदम ग्रासरूट लेवलवर काहीतरी एक जनजागृती होते आणि तिथून बदल घडतो. उदाहरणार्थ घ्यायचं तर वेळाचा प्रकल्प, जिथे त्या वेळाच्या प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनी एकदम त्यांना जागृती समजलं, त्यांना समजलं, त्यांना अर्थात ते एनकॅश कसं करायचं समजलं, ऑलिव्ह रिडले टर्टल, आणि मग एक खूप मोठा प्रकल्प उभा राहिला. आणि वरतून आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणू की वरतून एक नॅशनल लॉ पॉलिसी आली आणि ती खाली खाली आपापल्यानुसार ती ही येत गेली. मग 12 ह्याचं संवर्धन आहे, त्याच्यात तुझं काय म्हणणं आहे की ती ग्रासरूट लेवलवरनं वरती आला पाहिजे तो विषय, की सरकारने त्याच्यावरनं एक बदल आणला पाहिजे? नाही, हे ग्रासरूट वरनं वर आणण्याची गोष्ट आहे. ओके. ही मोहीम ही लोकांची आहे, ती लोकांनीच वाढवली पाहिजे, लोकांनीच जगवली पाहिजे. बरं, ओके. कारण सरकार मदत करणार आहे आपल्याला, असं नाही की सरकार मदत करणार नाही, किंवा सरकारने एखादी पॉलिसी राबवली तर सरकार काय करणार, त्या विहिरी स्वच्छ करा वगैरे पॉलिसी राबवणार, कुठले तरी एक कॉन्ट्रॅक्ट देणार, टेंडर देणार, कॉन्ट्रॅक्ट देणार आणि त्या विहिरींचं वाट लावणार. ही फॅक्ट आहे. बरोबर. पण जेव्हा ग्रासरूट करून येतात लोक, स्थानिक लोक जेव्हा करतात तेव्हा ती आत्मीयतेने करतात. ही आमच्या गावातली विहीर आहे, ती चांगली टिकली पाहिजे, अशा आत्मीयतेने जेव्हा माणसं काम करतील, पुढे येतील, तेव्हा ती विहीर तेव्हा त्या विहिरी वाढणार आहेत, तेव्हा ते काम चांगलं होणार आहे. आता परभणीमध्ये किंवा श्रीगोंदा तालुक्यामध्ये, स्पेशली श्रीगोंदा मला वाटतं नगरमध्ये येतो, श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक जण आमचे 12 मोहिमेचेच आहेत, ते एवढ्या प्रमाणात काम करतात. ते बऱ्याच प्रमाणात तिथल्या ज्या विहिरी आहेत नगर भागातल्या, कर्जत मधल्या नगर भागातल्या, त्या विहिरींवर ते स्वच्छता मोहीम राबवतात आणि तिथल्या स्थानिक लोकांना ती जनजागृती करतात, स्वच्छता मोहीम राबवावी, आणि ते करतायत. खूप मोठ्या प्रमाणात काम करतायत. ते शिवदुर्गची जी टीम आहे ती टीम मोठ्या प्रमाणात काम करते. आमची जी मोहीम आहे महाराष्ट्र 12 मोहीम, त्याचं जे फेसबुक पेजला गेला तर त्याचा लोगो आहे, ते वालूरला एक विहीर आहे, परभणी वालूरला, ती गोल आहे, सर्क्युलर अशा पायऱ्या आहेत त्याला गोल गोल, आणि ती विहीर अक्षरशः
पूर्ण म्हणजे गाळाने भरलेली होती, झाडं वाढलेली होती, सगळं वाढलं होतं. बरोबर. काही दिसतच नव्हतं. ओके. इथे काहीतरी असेल असं विचारच कोणी केला नव्हता. 4-5 थोडेसे कठडे दिसत होते एवढंच. पण ती विहीर उघड काढली, ते सगळा तिथल्या 100-150 लोकांनी जवळजवळ 2 महिने काम करून ती विहीर उपसली, पूर्ण त्यातला गाळ काढला आणि नंतर ती विहीर इतकी सुंदर विहीर आहे, अशी एकमेव विहीर आहे. क्या बात आहे. अशी वर्तुळाकार अशी एकमेव विहीर आहे. भारतात तरी एकमेव विहीर आहे. अजून दुसरी कुठली अशा पद्धतीची विहीर भारतात मिळालेली नाही. वर्तुळाकार म्हणजे आपल्या काय त्या दीपगृहाला जसा वर्तुळाकार पायऱ्या आहेत ना, तशी विहीर आहे. अशी एक विहीर मला वाटतं लंडनमध्ये काहीतरी त्या भागात कुठेतरी, युरोप खंडात कुठेतरी अशी एक विहीर आहे. स्पेन किंवा लंडनमध्ये कुठेतरी अशी विहीर आहे. सुंदर आहे. त्याला ती खालनं बुजलेली आहे पूर्ण, पण ती विहीर किंवा महालासारखं काहीतरी आहे, ती विहीर असावी. त्या पद्धतीच्या पायऱ्या अत्यंत सुंदर आहेत आणि त्या प्रत्येक पायरीला आत देवड्या आहेत. देवड्यांमध्ये देवाची किंवा शिल्प किंवा कुठलीही शिल्प होती की नाही आता सांगते, आता काही नाही तिथे अस्तित्वात. एक शिलालेख फक्त आहे, तो काही वाचता येण्यासारखा नाहीये, मोडकही झालेला आहे पूर्ण. पण ती अत्यंत सुंदर आहे. एवढ्या प्रमाणात काम होत नाही असं काम होतंय, पण खूप त्याचं प्रमाण कमी आहे किंवा ते एका स्पेसिफिक ठिकाणी आहे, एका 2 जिल्ह्यात पुरतं काम मर्यादित आहे. ते सगळ्या महाराष्ट्रात ते पसरणं गरजेचं आहे. आपल्याकडे जरा स्पीड कमीच आहे कामाचा, आणि कोकणातला विचार केला तर आपल्याकडे मुळातच स्पीड कमी आहे कामाचा. पण मग काय कारण काय असेल ह्याचं? लोकसहभाग थोडासा कमी आहे. लोकांचा सहभाग थोडासा कमी आहे. अजून लोकांनी पुढे येऊन काम करायला पाहिजे. स्थानिक पातळीवर लोकांनी पुढे यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. कदाचित माझ्याकडूनही राहत असेल की मी डॉक्युमेंटेशनवर भर देतो. स्पेशली माझं जास्त काम डॉक्युमेंटेशनवर आहे. मॅप करणं, लोकेट करणं, मग त्याचं डॉक्युमेंट, आर्किटेक्चर डॉक्युमेंटेशन करणं, ती कुठे आहे त्याचं बाकी सगळं करणं. पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत पोहोचणं हे होत नाहीये. हे माझ्याकडून होत असेल, असं म्हणत नाही की मी लोकांनीच यायला पाहिजे, पण तरीही लोकांनी स्वतःहून पुढे यावं असं मलाही वाटतं. की आता एवढ्या प्रमाणात सोशल मीडियाला तर आहे हे, आणि लोक जाता बरीचशी लोक बघतात सोशल मीडिया सगळीकडे, त्यामुळे लोकांनी स्वतःहून पुढे येऊन करायला पाहिजे. हे करूयात का? आपल्याला तसं संघटनात्मक काम करण्याची हे जरा कोकणात कमीच आहे. त्याच्यामुळे ते होईल, ठीक आहे, हरकत नाही, होईल. ओके, आमचं काही नाही. आता आपण शेवटच्याकडे येऊया. तुला काय वाटतं भवितव्य काय आहे? बारव संवर्धन आणि बारव ह्याचा वापर ह्याच्यात आत्ता एक छोट्या लेवलवर, इंडिव्हिज्युअल लेवलवर पासून, म्हणजे रत्नागिरी हे युनिट धरलं तिथपासून ते राष्ट्रीय पातळीवर भवितव्य काय असेल, कसं वाटतंय तुला? चळवळी वाढेल. चळवळ वाढेल अशी आम्हाला आशा आहे, आणि खूप लोक जास्त जोडली जातील अशी आमची अपेक्षा आहे. जेवढी जास्त लोक जोडली जातील तेवढी चळवळ वाढेल, तेवढी लोक त्या बारव जपतील, आणि किमान त्या मोडणार नाहीत नवीन विकास कामांमध्ये. याची तरी दक्षता घेतली जाईल असं वाटतंय. एवढ्या प्रमाणात काम करतोय तरी कोकणात सुद्धा 1-2 बारव आहे की ज्या मोडल्या जाऊ नये याच्यासाठी काम केलं. मी स्वतःच केलं होतं, आणि एका ग्रामपंचायतीने एका ठिकाणीसाठी केलं होतं की ज्यांनी तिथे देऊळ आणि बारव, हे बारव त्यांचं देवाचं स्थान आहे तिथे, म्हणून त्यांनी त्या गोष्टीसाठी काम केलं की ही बारव मोडणार नाही याच्यासाठी तो अख्खा रस्ता त्या एका ग्रामपंचायतीने वळवायला लावला. त्याच्यामुळे ते एक चांगलं आहे. आणि एक विहीर, अर्थात ती विहीर मोडली. मी एका विहिरीसाठी आम्ही काम केलं होतं सरकारच्या माध्यमातून, पण ती विहीर मोडली. ती जवळजवळ मोडल्यातच जमा होती, त्याच्यामुळे त्याच्यावर काय फार सरकारने काम करू नये आणि आम्ही काम करून काय फायदा झाला नाही. ती विहीर मोडली, पण त्या निमित्ताने सरकारच्या त्या खात्याचं त्यांच्यावर लक्ष गेलं, खात्याचं त्यांच्यावर लक्ष गेलं, आणि पुढच्या वेळेला असं होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घेतली. त्या रस्त्याच्या खात्याने ती जबाबदारी घेतली. ते थोडंसं एक स्थानिक पातळीवरचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. पहिलं तर तू आलास आणि बारव ह्या विषयाबद्दल एवढी सखोल माहिती आणि एवढा सखोल अभ्यास रत्नागिरीत कोणतरी करतंय हे लोकांपर्यंत समजणं, आणि कोकणात असं काहीतरी स्वतःची वेगळी स्थापत्य, स्वतःचं वेगळं स्थापत्य, स्वतःची वेगळी संस्कृती, आणि तरीही एक पर्यावरण आणि वॉटर मॅनेजमेंट मधलं एक सुंदर थोडंसं ऐतिहासिक उदाहरण आपल्याला दिसणारी जी गोष्ट आहे ती, त्याबद्दल माहिती सांगितलीस त्याबद्दल थँक्यू. पण पूर्ण ह्या प्रकल्पात, एक्सपेरिमेंट मध्ये, पूर्ण या पॉडकास्टमध्ये शेवटचा एक क्विज असतो, एक रॅपिड फायर असतो. तो आता रॅपिड फायर मी घेतोय. 2 ऑप्शन्स देणार आहे, तू फक्त त्यातलं कुठलं तुला वाटतंय ते सांगायचं. डॉक्युमेंटेशन की रिस्टोरेशन? डॉक्युमेंटेशन. हिडन इन फॉरेस्ट की हिडन इन विलेजेस?
दोन्ही. रत्नागिरीची स्टेपवेल की डेक्कनवरची स्टेपवेल? रत्नागिरीची स्टेप ओके. आधी रत्नागिरीची स्टेप बर. ड्रोन सर्वे की ग्राउंड एक्सप्लोरेशन? आधी ग्राउंड एक्सप्लोरेशन मग ड्रोन सर्वे. ओके. मॉन्सून विजिट की समर विजिट? समर विजिट. मान्सून मध्ये काय सगळं पाणी फुल असतं, कळतच नाही त्याचं स्ट्रक्चर काय हवं ना. बरोबर. कम्युनिटी अवेअरनेस की गव्हर्नमेंट कन्झर्वेशन? कम्युनिटी अवेअरनेस त्याच्यानंतर मग गव्हर्नन्स. ओके. एक खूप सुंदर शिलालेख असलेली बारव की 10 खूप कमी माहीत असलेल्या पण आणि खूप छोट्या बारव? शिलालेख असलेली बारव आणि मग 10 सुंदर शिलालेखातून त्या बारवेचं जास्त महत्व कळतं. ओके. या कुठले तरी आडवाटेवरची बारव की देवळाच्या समोरची बारव? देवळाच्या समोरची बारव. ओके. कुठली तरी नवीन बारव शोधायला जाणं की कुठली तरी आधीच माहीत असलेली बारव आहे त्याचं रिस्टोरेशन करणं, काय आवडतं? नवीन बारव शोधायला जाणं. ओके. कुठलं स्ट्रक्चर जास्त आवडतं, पोर्तुगीज काळातलं की मध्ययुगीन काळातलं? पोर्तुगीज काळात. ओके. पण पोर्तुगीज काळातली बारवेचे स्ट्रक्चर कमी आहेत, इथे नाही, गोव्यात आहेत. ओके. बरं. हां. सांगोपांगी बारावेबद्दल सांगोपांगी गावातल्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी की कुठल्या तरी हिस्टोरिकल रेकॉर्डमध्ये आलेली कथा, कुठली जास्ती तुला ऐकायला आवडेल? दंतकथा ऐकायला आवडतात. कारण काय? कारण त्याच्यातनं त्या बारवेचं आणि त्या लोकांचं काय संबंध आहे, त्यांचं काय रिलेशन आहे ते आधी कळतं. ओके. संशोधकांनी मांडलेलं असतं ते एक टेक्निकल असतं सगळं. ओके. त्यांनी अभ्यास करून सगळं मांडलेलं असतं, काय संबंध, त्यांचे तर्क असतात. दंतकथेचा त्या बारावेशी डायरेक्ट संबंध असतो. ओके. मी उदाहरणार्थ आपण म्हटलं की ते आपल्याला कोकणात पांडवकालीन म्हटलं, हां. पांडवांचा काहीच संबंध नाहीये, पण सरसकट पांडवकालीन म्हटल्याची पद्धत असल्यामुळे ते पांडवकालीन आहे आणि ते जपायचं आहे. हो. याची एक कनेक्शन असतं. बरोबर. हे पांडवकालीन आहे, हे बरोबर. पांडवांनी बांधलं, हे जपायचं आहे. ओके. काय आवडेल, कोणाबरोबर एक दिवस पूर्ण काढायला आवडेल? 21व्या शतकात बारवांवर सखोल अभ्यास केलेल्या एका व्यक्तीबरोबर राहायला आवडेल एक दिवस, की ज्याने स्वतः त्या काळात बारव बांधली त्या व्यक्तीबरोबर एक दिवस घालायला? ज्या काळात ज्याने बारव बांधली त्याच्यावर राहायला आवडेल. ओके. काय आवडेल, सर्वात सुंदर बारव की सर्वात खोल बारव? सर्वात सुंदर बारव. ओके. थँक्यू. इतिहास मॅटर्स तर्फे अशी इच्छा आहे की रीलद्वारे किंवा व्हिडिओद्वारे पुढचे काही व्हिडिओज हे तुझ्याबरोबर ऑन फील्ड एक बारव बघण्यात जावे आणि तिथे जाऊन ती बारव समजून घेणं, ती बारव तुझ्याकडनं ऐकणं, हा अनुभव आपण प्रेक्षकांना देऊ शकलो तर मी आत्ताच तुला सांगतोय आणि आत्ताच एक रिक्वेस्ट करतोय की पूर्ण टीम तर्फे एक रिक्वेस्ट आणि परत थँक्यू की तू आलास पॉडकास्ट बद्दल. धन्यवाद. मलाही तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल. अजून बरंच करायचंय काम आपल्याला, नक्की करूया. बारव हा वारसा जपताना किती मजा येते, म्हणजे मुळातच त्याच्याशी गप्पा मारताना अनेक वेळेला असं वाटलं की कुठेतरी त्याला घेऊनच जावं, तिथे बसावं आणि ती बारव समजून घ्यावी. आणि इतिहास मॅटर्सतर्फे इतिहास मॅटर्सच्या प्रेक्षकांना आम्ही रीलद्वारे, शॉर्ट्सद्वारे किंवा एका मोठ्या व्हिडिओद्वारे आम्ही नक्की श्रीरंगाला घेऊन जाऊन तिथे एक बारव समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी. फक्त काय करा, कमेंट सेक्शनमध्ये येस म्हणा. तुम्हाला जर असा कुठला तरी एक व्हिडिओ श्रीरंगबरोबर हवा असेल तर आम्ही तो नक्की सादर करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांना बारव या विषयाबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे आणि वेगळ्या प्रकारे इतिहासाचा अभ्यास करायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजिबात कधीही विसरू नका, इतिहास मॅटर्स.